नमस्कार शेतकरी मित्रांनो, रूरल इंडिया लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जे हे बघत आहे, हे जे कंपाऊंड आपण म्हणत असाल, हे असं कंपाऊंड कशासाठी केलं आहे व करून काय उपयोग? कारण याची हाईट फक्त 1 ते 2 फूट आहे आणि ते पण जे आपली ठिबकची नळी, त्या नळीचं हे कंपाऊंड आपण इथे केलेलं आहे. हे कंपाऊंड आपण यासाठी केलं आहे की हे जे शेत आपण बघत आहात, या शेतामध्ये तूर आणि भुईमूग आपण लावलेला आहे. अलीकडून इथे उडीद आहे आणि जे पलीकडला भाग आहे इथं पूर्ण भुईमूग लावलेला आहे. तर भुईमूग लावून तो आता जवळपास 1 महिना झालेला आहे. परंतु आमच्या इकडे ऊसाचं प्रमाण हे चांगल्या प्रकारे आहे, भरपूर आहे. तर त्या ऊसामध्ये भरपूर डुकरं असतात. ते डुकरं काय करतात, रात्री इथं शेतामध्ये येऊन इथं भुईमुगाची खूप नासाडी करतात. भरपूर जणाच्या शेतामध्ये भुईमूग हा पूर्ण लाईन त्यांनी उकरून खाल्लेला आहे. म्हणजे एकसुद्धा तिथं भुईमुगाचे झाड तिथे ठेवलेलं नाही. तर त्यामुळे डुकरे शेतामध्ये घुसू नये म्हणून हा प्रकार आपण केलेला आहे. तर इथं आपल्याला विचार येत असेल की याची हाईट खूप कमी आहे आणि याच्यावर तसंच जे डुकरे आहे तर ते उडी मारून चालल्या जाईल. पण हा तसं काही होत नाही. ज्या वेळेस ते येतात आणि त्यांच्या पायाला लागते त्यावेळेस ते ऑटोमॅटिक मागे पळून जातात, पुढे जातच नाही. त्यांना फक्त एक सपोर्ट लागला पाहिजे, पुढं काहीतरी आहे हे त्यांना फक्त तिथे कळले पाहिजे. त्यासाठी हे तार आपण इथे बांधलेले आहे. हे मागच्या वर्षीसुद्धा हा प्रयोग मी केला होता, त्यामुळे शेताची काहीच नुकसान झाले नव्हते. तर हाच प्रयोग यावर्षीसुद्धा केलेला आहे. आणि चौकडून हा कंपाऊंड, हे ठिबकच्या नळ्याचं कंपाऊंड हे केलेलं आहे. हे जे ठिबकच्या नळ्या आहे 3-4 वर्ष यूज करून ज्या आपण फेकून देतो, भंगारवाल्याला देतो, त्या नळ्याचा उपयोग इथे आपण कंपाऊंडसाठी केलेला आहे. आपण इथे बघू शकता. अशाच प्रकारे जर कोणाच्या शेताची सुद्धा नासाडी होत असेल, जे डुकरं असेल किंवा काही इतर प्राणीपासून आपल्या शेताचे संरक्षण करायचे असेल, तर हा थोडक्यामध्ये आपण हा जुगाड करू शकतो. यासाठी जे छोटेले बांबूचे तुकडे सपोर्टसाठी, नळ्या ज्या आहेत त्या फक्त टाईट राहिल्या पाहिजे यासाठी खूप उपयोग येते. ते असे कंपाऊंड जर केलं तर कालांतराने आपलं जे पीक आहे ते मोठे झाल्यावर नुकसान होत नाही. पुढील नुकसान टाळण्यासाठी हे खूप उपयोगाचे ठरते. इथं आपण मध्ये जाऊन बघूया. इथं आपण मुख्य पीक हे तूर आहे आपलं, आणि आंतरपीक म्हणून आपण भुईमूग, उडीद, मूग हे या शेतामध्ये आपण लावलेलं आहे. यामध्ये आपण अजून आंतरमशागत निंदणी काहीच झालेली नाही. या तूर पिकात व भुईमूग पिकात आपण सर्व जैविकचं नियोजन करणार आहेत. कोणतंच रासायनिक फवारणी, रासायनिक खते यामध्ये आपण टाकणार नाही आहे. तर आपण पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की आपण खत कोणते देणार आहोत, पहिली फवारणी आपण कोणती घेणार आहोत, हे सर्व आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर आपल्याला हे जे आपण कंपाऊंड केलेलं आहे तर ते आपल्याला कसं वाटलं आपण नक्कीच कमेंटमध्ये सांगा.
हे भारी आहे मी हे म्हणत नाही, फक्त एक जुगाड आहे आणि आपल्या पिकाचं नुकसान होऊ नये म्हणून हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये केलेलं नियोजन आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.